नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मदिवस पिठापूर येथे स्वामी समर्थ भवनात आणि मुख्य मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा झाला। विविध छोटे मोठे कार्यक्रम पण झाले। श्रीपाद श्रीवल्लभ अत्यंत कृपाळू आहेत। जे हजर होते तशी संख्या जास्त नव्हती, अत्यंत कमी भाविक उपस्थित होते। त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांनी आशीर्वाद दिलेच असतील। इतरांनाही तो लाभ घेता आला असता, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव असतो, अनेकांना इच्छा असून सुद्धा जाता आलं नाही। पण पुढील वर्षी काहींनी विचार केला तर आणखी काही प्रमाणात तिथं भाविक उपस्थित राहू शकतील आणि त्यांनाही आशीर्वाद मिळतील। तिथून सुद्धा ते आपल्या घरात आपल्याला आशीर्वाद देणारच आहेत, पण तिथं जाऊन तिथला आनंद सोहळा पाहून त्या स्थानात राहण्याचा आनंद वेगळा असतो। ज्या भाविकांनी सिद्धमंगल स्तोत्र पठण केलं होतं, ज्यांनी दक्षिणा पाठवली होती, त्यांचे अभिषेक, त्यांची नावं सांगितल्याप्रमाणे गाभाऱ्यात ठेवण्यात आली आणि अन्नदान, वस्त्रदान आणि शिधादान हे अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात आले। कार्याची पूर्तता झाली। पण हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की हा कार्यक्रम झाल्यानंतर आणि त्याच्या अगोदर बऱ्याच भाविकांचे, बऱ्याच भगिनींचे फोन आले की हे तुम्ही पूर्वी सांगितलं होतं, परंतु ते आमच्या लक्षात आलं नाही, आता काय करायचं। तर पुन्हा एकदा भाविकांना आनंदाची गोष्ट आणि ज्यांना माहीत नाही ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ मुद्दामून केलेला आहे। ज्यांनी सहभागी झाले, जे सहभागी झाले त्यांना आनंद होणारच होणार, परंतु आणखी एक संधी अशी उपलब्ध झालेली आहे। 27 नोव्हेंबर, आता अजून 2 महिन्यांची 27 तारीख येईल नोव्हेंबर महिन्यातली। 27, 11, 20, 25 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। अनेकांना ती माहीत नाही। या दिवशी आपले गुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांनी पिठापूर सोडलं। 27 नोव्हेंबरला पिठापूर सोडलं आणि ते कुरोपूरकडं मार्गस्थ झाले, त्यांनी प्रयाण केलं। तो दिवस येण्यात साधारण आपल्या आजच्या हा व्हिडिओ ऐकल्यापासून साधारण आपल्याला 90 दिवसापर्यंत वेळ आहे। 24 नोव्हेंबरपर्यंत मला जर भाविकांनी यावेळी जसं कळवलं त्याप्रमाणे सिद्धमंगल स्तोत्राचं पठण जेवढ्या वेळा होईल, 200, 250, 300, 500, 1000, 2000 जेवढी सेवा होईल ती जर मला 24 नोव्हेंबरपर्यंत कळवली तर 27 नोव्हेंबरला सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर जाताना, पिठापूरून कुरोपूरला जाताना त्यांना प्रार्थना करून त्यांना भक्तांनी केलेली सेवा त्यांना सांगता येईल। मी 25, 26, 27, 28 नोव्हेंबरला पिठापूरलाच आहे, तसं नियोजन मी केलं आहे। कारण भाविक ज्या आत्मीयतेने ही सेवा करतात त्यांनासुद्धा हा सेवेचा आनंद मिळायला पाहिजे। तर ज्या भाविकांना सिद्धमंगल स्तोत्र, जे कलियुगातील अत्यंत तारक, अक्कलकोट स्वामींच्या तारक मंत्रासारखं आपल्याला तारणारं हे सिद्धमंगल स्तोत्र आहे, ज्या भाविकांना हा व्हिडिओ ऐकल्यानंतर दररोज 1, 2, 5, 11, 21 आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या सवडीनुसार सेवा करायची आहे, त्यांनी सेवेला प्रारंभ करावा। योगायोगाने श्रीपाद श्रीवल्लभ सोडताना, पिठापूर सोडताना त्यांना ही सेवा अर्पण केल्यानंतर त्यांनाही आनंद होतील आणि ते कुरोपूरला गेले असा उल्लेख आहे। पिठापूरला सुद्धा हा सोहळा होत असतो, तर भाविकांनी ही संधी सोडू नये असं मला वाटतं। आणि त्यावेळेला मी पुन्हा एकदा अगोदर व्हिडिओ करेन, ज्या भाविकांना आपण तिथं संकल्प करून, अभिषेक करून, अन्नदान वगैरे जी सेवा करता येईल त्या सेवेत आपल्या ऐपतीप्रमाणे सहभागी होता येईल आणि कुणीही जरी दक्षिणा पाठवली नाही तरी हा कार्यक्रम होणार आणि हा कार्यक्रम मी करणार। कारण अशी संधी वारंवार येत नसते। मला बऱ्याच गोष्टी माहिती असल्यामुळं मी त्या जुळवून आणतो आणि भाविकांना या सेवेची मी संधी देत असतो। महाराज तुमच्याकडून सेवा करून घेतात, घ्यायलाच पाहिजे, घेतील सुद्धा। तुम्हीसुद्धा आपल्या दररोजच्या कामाच्या व्यापातून देवासाठी थोडा वेळ खर्च करायला पाहिजे आणि फार अवघड स्तोत्र नाही आहे। श्रीपाद वल्लभांच्या आजोबांनी हे तयार केलेलं सिद्धमंगल स्तोत्र आहे। भाविकांनी या आपल्या उपक्रमात सहभागी व्हावं, या सेवा कार्यात सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त वेळा
संकल्प करून श्रीपादांच्या फोटोसमोर उभं राहून त्यांच्या प्रार्थना करून त्यांना सांगावं की तुमचा आत्ताच नुकताच जन्म झालेला आहे. तुमचं जे आवडतं सिद्धमंगल स्तोत्र आहे ते आम्ही तुमच्या पीठापूरहून प्रयाण करण्यापर्यंत जास्तीत जास्त वेळा आम्ही म्हणू आणि ती सेवा अर्पण करू. तुम्हालाही थोडं मनाला बंधन घातल्यामुळं ती सेवा तुमच्याकडून चांगली होईल आणि ती सेवा अर्पण केल्यानंतर एक मानसिक समाधान मिळतं. देवाची सेवा करत राहायचं असतं, चांगलं कर्म करत राहायचं असतं, योग्य वेळी फळ मिळतं. आज जर तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षांनी त्याला चिंच येणार नाही, त्याला आंबेच येईल, त्याला फळं येईल, पण थोडा विलंब लागेल. तसं तुम्ही सेवा करत राहा आणि आपण फार भाग्यवान आहोत की आपण या पिढीत आहोत आणि यावेळी आपल्याला श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करण्याची संधी मिळते. त्यांचा अवतार आपल्याला माहिती झाला आणि ही संधी जर आपण हुकवली तर आपल्यालाही नंतर खेद वाटेल. तर भाविकांनी सिद्धमंगल स्तोत्र आपल्या इच्छेप्रमाणे म्हणावं. 24 नोव्हेंबरपर्यंत मला जर संख्या कळवली तर या वेळेप्रमाणे त्यांचं नाव, पत्ता, मोबाईल, गोत्र एकत्र करून ते पाकिट गुरुजींकडे देईल आणि त्यांच्या नावाने एक संकल्प, त्यांच्या नावाने अभिषेक वगैरे मला जी सेवा करता येईल मी तिथं करून घेणार आहे, कारण त्यावेळी मी तिथं उपस्थित आहे. आज हा व्हिडिओ करताना विशेष आनंद होत आहे की आज श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला आणि ही मला कल्पना सुचली. म्हणजे श्रीपाद वल्लभांचा जन्म झाल्यानंतर त्यांनीच मला ही आयडिया दिली असावी असं वाटतं, कारण माझ्या कल्पनेमध्ये हे नव्हतं. परंतु जन्म झाल्यानंतर श्रीपादांनी सुचवल्यामुळं मी हा संकल्प तुमच्यापुढं मी मांडत आहे की पीठापूर सोडण्याची तारीख 27 नोव्हेंबर आहे. आपण भाविकांनी पीठापूर सोडताना श्रीपाद वल्लभांच्या कानावर ही गोष्ट घालू, संकल्प केलेली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचू, ही आपल्याला संधी आहे. भाविकांनी आजपासूनच हा व्हिडिओ ऐकल्यापासूनच श्रीपाद वल्लभांचं सिद्धमंगल स्तोत्र आणि त्याचबरोबर श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, त्यांचा जन्म झालेला आहे ते या कलियुगात गुप्त रूपाने कुरवपूर पीठापूरला आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आहेत. तर त्यांना आपण शरण जाऊ. अडीअडचणी, संकट येणार जाणार, परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवा, जीवन बदलून जाईल. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, आपण त्यांना शरण जाऊ आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान, आनंदाने भरभरून जावं अशी प्रार्थना करू. ते आज आपल्या पृथ्वीवर अवतरलेले आहेत असं समजा आणि ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतील. त्यांनी द्यावा अशी आजच्या पुण्यमय पवित्र दिनी आपल्यातर्फे प्रार्थना करतो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. नमस्कार.